संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतील. आजचा एक महत्त्वाचा विषय आहे शिक्षकांच्या संदर्भामधला. खरं तर याआधी शिक्षकेतर जर कर्मचारी असेल तर अशा कर्मचाऱ्यांची सेवा जर तो व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रता जर त्याची डी-एड बी-एड असेल तर अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याचा शासनाचा एक शासन परिपत्रक होतं आणि त्यानुसार अनेक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षक म्हणून नियुक्त्या दिल्या गेलेल्या होत्या. परंतु ह्या ज्या नियुक्त्या आहेत या नियुक्त्या आर-टी ॲक्ट असेल, त्यानंतर एन-सी-टीचे नियम असतील, त्याला धरून नसल्या कारणाने सदरील जो शासन निर्णय तो अधिक्रमित करण्याचा विचार त्या ठिकाणी राज्य सरकारचा होता आणि ते धोरण त्या ठिकाणी राज्य सरकारनं आता घेतलेलं आहे आणि त्या संदर्भातला शासन निर्णय काल त्या ठिकाणी आलाय. पाहूया त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे. बघा, जो शासन निर्णय त्या ठिकाणी आलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये पहिलं म्हणजे याच्या आधी काय लक्ष शिक्षकेतर पदावरून शिक्षक पदावरील नियुक्तीबाबत तरतूद रद्द करण्याबाबत दिनांक 25 मार्च म्हणजे हे कालचं शासन परिपत्रक आहे. यामध्ये संदर्भ 2005चा त्या ठिकाणी दिला गेला आहे. म्हणजे 2005चं एक शासन परिपत्रक आहे, शासन निर्णय आहे. ते शासन निर्णयाचा संदर्भ देऊन त्या ठिकाणी नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. म्हणजे 10/6/2005च्या पत्रान्वये किंवा शासन निर्णयान्वये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही शिक्षक म्हणून त्यावेळेस केल्या जायची. आता त्यांनी प्रस्तावनेमध्ये काय दिले तर राज्यामध्ये शिक्षक व अभियोग्यता परीक्षा आपल्याला माहिती की 2017 पासून सुरू झालेली आहे आणि यामध्ये राज्यामध्ये ज्या आस्थापना आहेत, जिल्हा परिषद असू द्या, त्यानंतर खाजगी संस्था असतील, टप्पा अनुदानावरती संस्था असतील, अशा सर्व आस्थापनावरती शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते. फक्त शिक्षकेतर कर्मचारी यांची कोणत्याही स्पर्धेशिवाय फक्त केवळ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या आधारावर शिक्षक किंवा शिक्षण सेवक पदावर नियुक्ती केली जाणे ही बाब विद्यार्थ्याच्या अध्यापन प्रक्रिया पर्यायाने शैक्षणिक गुणवत्ता बाधित करणारी आहे. यास्तव सदरील तरतूद अतिक्रमण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होते. परंतु मित्रांनो, यामध्ये अडथळा होता, आर-टी ॲक्टचा पण होता. 2009चा जो आर-टी ॲक्ट होता त्याचा पण अडथळा होता. कारण जरी तो डी-एड बी-एड असेल तरी आता 2017 मध्ये जो पवित्र पोर्टलचा शासन निर्णय आला त्यामध्ये उच्चतम गुणवत्तेच्या आधारे नियुक्ती करण्याचं धोरण शासनाचं होतं आणि त्यामुळं ते रद्द केलेलं आहे की उक्त संदर्भीन शासन पूरक पत्र दिनांक, हे पत्र जे होतं पूरक पत्र 2005चं, यामध्ये काय दिलं होतं की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी माध्यमिक शिक्षकांसाठी व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आवश्यक ती अर्हता प्राप्त केली आणि जर त्या संवर्गाचे पदे माध्यमिक शाळेत व उच्च माध्यमिक शाळेत कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल तर अशा प्रकरणी सदृश शिक्षकेतर कर्मचाऱ्यास शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती द्यावी लागेल व त्यांना शिक्षण सेवकांचे मानधन आणि इतर सर्व अटी शर्ती लागू होतील. मात्र अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पूर्वीची सेवा ही सेवानिवृत्त वेतनासाठी ग्राह्य धरता येईल. सदर तरतूद या शासन निर्णयामुळे अधिक्रमित करण्यात येत आहे. त्यानंतर बघा, दुसरा पहिला मुद्दा हा सांगितला. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की शिक्षकेतर पदावरून शिक्षक सेवक पदावर नियुक्तीबाबत कोणत्याही शासन आदेशात, परिपत्रकात, सल्लेखात असलेल्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदी देखील त्या मर्यादित तात्काळ प्रभावाने अधिक्रमित करण्यात येत आहे. म्हणजे जो शासनाचे पहिले धोरण होतं ते तात्काळ प्रभावाने अधिक्रमित त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं हे जे शासन निर्णय तो खरं तर जिल्हा परिषद जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी फायद्याचा नव्हता, तर शाळेमध्ये जे महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी क्लर्क म्हणून जे काम करत असतील किंवा शिपाई म्हणून जर काम करत असतील तर अशा कर्मचाऱ्यांसाठी
ज्या खाजगी संस्था होत्या त्या खाजगी संस्था अशा पद्धतीच्या नियुक्त्या केल्या जायच्या. परंतु यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार किंवा मोठ्या प्रमाणावरती आर्थिक देवाण-घेवाण हे सर्वांना माहिती आहे की त्या ठिकाणी व्हायची. परंतु या निर्णयामुळे आणि ही जी तरतूद आहे ही अधिक्रमित केल्यामुळे आणि तात्काळ प्रभावाने अधिक्रमित केल्यामुळं आता हा शासन निर्णय म्हणजे कालपासनं 25 मार्चपासनं कुठलंही एखाद्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही आता देता येणार नाही. त्यामुळं संस्थेमध्ये आता क्लर्क असतील किंवा शिक्षकेतर जे कर्मचारी असेल त्यांना शिक्षक होता येणार नाही. त्यासाठी त्यांना जरी ते शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता जरी त्यांची पूर्ण असेल, तर त्यांना टेट परीक्षा दिल्याशिवाय आता कुठल्याही शिक्षकांना त्या ठिकाणी म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षक होता येणार नाही. ही होती सर्वात महत्त्वाची अपडेट. कारण अपडेट जरी आपल्याला आपल्या उपयोगाची जरी वाटत नसली, तरी या निर्णयामुळे भविष्यामध्ये ज्या जागा पवित्र पोर्टलला येणार होत्या, त्या जागा जर हा निर्णय रद्द झाला नसता, तर अशाच जागा त्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरल्या गेल्या असत्या. त्यामुळं सदर निर्णय हे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या सर्व 22 शिक्षकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच ऑथेंटिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. भेटूया परत अशाच चांगल्या माहितीसाठी. धन्यवाद.